नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण ढाबा स्टाईल पनीर ग्रीन पीस करणार आहोत। कढई तापलेली आहे, याच्यात आपण तेल टाकून घेऊयात। याच्यामध्ये हिरवी विलायची 2 आणि 5 ते 6 लवंग टाकलेले आहेत मी याच्यात। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात। ही ग्रेव्ही मी 4 लोकांसाठी करत आहे। तर एक डिश भरून मी कांदा चिरलेला आहे, छोटा डिश। आणि हा कांदा एकदम गुलाबी होईपर्यंत परतायचा नाही, थोडासा मऊ होईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत। मी आता फुल गॅसवरतीच कांदा परतत आहे। कांदा छान असा मऊ झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात। एक टोमॅटो पिकलेला घेतलेला आहे। हॉटेलमधून किंवा ढाब्यावरून आपण कंटाळा आले की मग पार्सल वगैरे मागवतो, त्याच्यापेक्षा आहे ना घरी सुद्धा अशी झटपट भाजी तयार होते। पहा, आता याच्यामध्ये खोबरं आणि लसूण हे टाकून घेऊयात आपण। आता मी गॅस मंद केलेला आहे, कारण खोबरं करपण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मी गॅस मंद केलेला आहे। मी गॅस बंद केलेला आहे। कढई गरम आहे, त्याच्यातच आपले छान परतून होईल सर्व। हे सर्व थंड झाले की आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। हे थंड झालेलं आहे, मिक्सरला आता आपण बारीक करून घेऊयात। कढई गरम झालेली आहे, याच्यामध्ये पुन्हा आपण तेल टाकून घेऊयात। तेलामध्ये थोडीशी हळद टाकायची। पनीरचे जे तुकडे आहेत ते मी पाण्याने धुवून घेतलेले आहेत, ते याच्यात टाकून घेऊयात। पनीर आपण हळदीमध्ये अगदी अर्धा मिनिट फ्राय करून घेणार आहोत। गॅस मी लगेचच बंद केलेला आहे, कारण असे पनीर जर आपण ग्रेव्हीमध्ये सोडले ना तर टेस्ट खूप छान लागते। आता आपण लगेचच काढून घेणार आहोत, जास्त वेळ ते परतायचे नाहीत, नाहीतर मग ते चिवट होतात। आपण छान अशी याची प्युरी करून घेतलेली आहे। कढई गरम झालेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। तेल आणि याच्यासोबत बटर टाकून घ्यायचं, कारण तेलाबरोबर जर बटर टाकलं ना तर टेस्ट भाजीला खूप छान लागते। आता याच्यात आपण हे वाटण टाकून घेऊयात। आता ही ग्रेव्ही छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। ही ग्रेव्ही अगदी मंद गॅसवरती छान अशी परतून घ्यायची, याला जास्त वेळ जातो जरा। ग्रेव्ही छान परतलेली आहे तेल सुटेपर्यंत। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आणि याच्यामध्ये गरम मसाला, किचन किंग मसाला, काश्मीरी लाल तिखट आणि धना पावडर असं टाकून घेतलेलं आहे। फक्त गरम मसाला, हा जो गरम मसाला आहे तो कमीच टाकायचा। याच्यामध्ये मी थोडंसं खवा टाकणार आहे। तर मी खवा विकत आणलेला नाही, दुधावरची जी साई असते ना तीच पातेल्यामध्ये मी आटून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे। याने ग्रेव्हीला क्रीमी टेक्स्चर येतं, त्याच्यासाठी मी साई आटून टाकलेली आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते याची। आता याच्यामध्ये आपण ग्रीन पीस टाकून घेऊयात। हे ग्रीन पीस मी फ्रोझन टाकलेले आहेत, त्याच्यामुळे उकळीतसुद्धा लगेचच ते शिजले जातील। जर तुमच्याकडं शेंग सोलून जर तो ग्रीन पीस असतील ना तर ते तुम्ही थोडेसे वाफलून घ्या। आणि पनीर टाकलं की ग्रेव्ही जास्त हलवायची नाही,
नाहीतर मग पनीर मोडतं. जास्त पातळ ग्रेव्ही करायची नाही, थोडीशी घट्टसरच पाहिजे की जेणेकरून खाण्यासाठी आणि भाताबरोबर होईल. आता इथे ना मी आज फक्त पनीरचीच भाजी करणार होते, पण आमच्या यांना पनीरची भाजी आवडत नाही, त्याच्यासाठी मी ग्रीन पीस आणि पनीर दोन्ही पण टाकलेले आहेत. ग्रीन पीस ज्याला आवडेल ते खाईल आणि ज्यांना पनीर आवडते ते पनीर खातील, म्हणून मी अशी मिक्स भाजी केलेली आहे. आपण ज्यावेळेस हॉटेल स्टाईल आणि ढाबा स्टाईल ग्रेव्ही बनवतो ना, त्यावेळेस आपण कसुरी मेथी आवर्जून घालायची. याच्यामुळे ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येते. आपण याच्यामध्ये थोडंसं रेग्युलरचं लाल तिखट आणि थोडीशी आपण हळद टाकून घेऊयात. आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता आरामात ही 4 लोकांना व्यवस्थित पुरणार आहे. त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि मंद गॅसवरती ग्रेव्ही आपण चांगली शिजून घेऊयात. हे पहा, आपली ढाबा स्टाईल पनीर ग्रीन पीस तयार झालेली आहे. मी आता गॅस बंद करून घेते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.